विद्यार्थ्यांनो, आपण गणित भाग 1 3 गुणांचे प्रश्न यावर व्हिडिओ बनवतोय. पहिला व्हिडिओ बनलेला आहे, त्यामध्ये आपण 7 प्रश्न सोडवले प्रकरण 1 ते 3 मधील. आणि आता आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय, याच्यामध्ये आपण प्रकरण 4 ते 6 मधील गणित सोडवणार आहोत. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि हा व्हिडिओ पण बघा, दोन्ही एकत्र बघा. आपले 3 गुणांच्या प्रश्नांची प्रॅक्टिस जवळपास होऊन जाईल. सुरू करूया. पहिला प्रश्न मी संभाव्यतामधून घेतोय. 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायची आहेत. तयार होणारी संख्या विषम असेल याची आपल्याला संभाव्यता काढायची. बघा सोपं आहे. आपले अंक कुठले आहेत? 2, 3, 5. आपल्याला 2 अंकी संख्या बनवायची आहे. एस आपला असणार आहे. बघा सोपं आहे. आपण 2 ने सुरू करूया. 2 3 एकत्र घेऊया. 23, 2 5 25. 2 2 येणार नाही, कारण अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. म्हणजे 2 2 3 3 5 5 येणार नाही. आता आपण 3 ने सुरू करूया. 3 2 3 5. नंतर आपण जाऊया 5 वरती. 5 2 आणि 5 3. म्हणजे ह्या एकूण संख्या तयार झालेल्या आहेत. 2 3 2 5 3 2 3 5 5 2 5 3. ठीक आहे. म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे नंबर ऑफ एस आपला आलेला आहे 6. ठीक आहे, इझी आहे. आता आपण बघूया, तयार होणारी संख्या विषम असेल म्हणजे आपली पहिली घटना आहे. तयार होणारी संख्या विषम असेल, विषम संख्या असेल तर आपल्याला बघायचं की आपला एस जो आहे त्या एस मध्ये विषम संख्या कुठल्या आहेत. तर बघा, पहिली संख्या विषम आहे कारण शेवटी 3 आहे. दुसरी पण विषम आहे 25. 32 समसंख्या आहे. 35 विषम आहे. 52 सम आहे आणि 53 विषम आहे. म्हणजे ह्या 4 संख्या काय आहेत? विषम आहेत. म्हणजे नंबर ऑफ ए आपलं किती आलं? 4. नंबर ऑफ एस, नंबर ऑफ ए आपण काढलं. आता आपल्याला ए ची संभाव्यता काढायची म्हणजे पी ए काढायचं आहे. सूत्र आहे पी ए बरोबर एन ए छेद एन एस. एन ए किती आहे? 4. एन एस किती आहे? 6. 4 आणि 6 दोनच्या पाड्यात येतात. 2 2 4 2 3 6. म्हणजेच आपला पी ए किती आलेला आहे? 2/3. आणि हे गणित आपण सॉल्व्ह केलं. तर हे गणित परीक्षेला 2 वेळा विचारलेलं आहे. आणि हे गणित जे आहे ते कृती ऍक्टिव्हिटी म्हणून विचारलंय. आपण ते तुम्हाला ते सोडून दाखवलं. ठीक आहे, तुम्ही याच ऍक्टिव्हिटी मध्ये रूपांतर करू शकता. पुढच्या नंतर जाऊया. दुसरा प्रश्न बघा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला असता पुढील घटनांची संभाव्यता लिहा. एक घटना काय आहे? छाप व मूळ संख्या मिळणे. छाप म्हणजे एच आणि काटा व विषम संख्या मिळणे. काटा म्हणजे टी. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. एक नाणे व एक फासा एकाच वेळेस फेकलाय. मग एकाच वेळी फेकले. आता याचं मला एस लिहायचं आहे, त्यामुळे अवकाश. मग एस आपला काय असणार आहे? व्यवस्थित बघा. बघा, आता आपण ज्यावेळेस फासा फेकू, नाणं फेकू, नाण्यामध्ये हेड आणि टेल दोनच असतील. एच आणि टी दोनच असतील. ठीक आहे, म्हणजे एकतर एच मिळेल किंवा टी मिळेल. आणि फास्यामध्ये 1 ते 6 अंक असतील. म्हणजे 1 2 3 4 5 6 काही मिळेल. म्हणजे पहिले मला H1 मिळू शकतो, म्हणजे नाण्यावरती एच आणि फाश्यावरती 1, किंवा H2 H3 H4 H5 आणि H6 या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. किंवा आपल्याला T1 T2 T3 T4 T5 आणि T6 या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे एकूण आपल्याला नंबर ऑफ एस किती मिळणार आहे? तर हे 6 आणि हे 6, म्हणजे नंबर ऑफ एस आपले 12 असणार आहे. ठीक आहे, आता बघूया पहिली घटना आपली काय होती? छाप व मूळ संख्या मिळणे. छाप म्हणजे एच, तुमच्या पेपर मध्ये पण असं लिहून येईल. व मूळ संख्या मिळणे. आता बघूया आपल्या एस मध्ये असे किती घटक आहे ज्याच्यामध्ये छापा किंवा छाप व मूळ संख्या आहे. तर बघा, हा छापा आहे पण एक मूळ संख्या नाहीये. हा छापा आहे आणि ही मूळ संख्या आहे, म्हणजे H2. छापा आणि मूळ संख्या H3. ही मूळ नाहीये, ही मूळ आहे H5. आणि बाकी ही मूळ नाहीये आणि ह्या सगळ्या संख्यामध्ये टी आहे. छाप नाहीये, म्हणजे आपला ए हा आला
आणि Na नंबर ऑफ वे किती आला 3. आता आपण काय करूया, बी घटना लिहून घेऊया. बी घटना आपली काय आहे, काटा व विषम संख्या मिळणे. बघा पुन्हा एस वर जाऊया. काटा हा काटा आहे आणि विषम संख्या आहे, मग T1. हा पण काटा आणि विषम संख्या आहे T3 आणि T5. ह्या तिन्ही विषम संख्या आणि काटा आहे. ठीक आहे, मग नंबर ऑफ बी आपल्याला मिळणार आहे 3च. समीकरण 3 आलं. इतकं आपण करून घेतलं. पुढे बघा आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे ए ची संभाव्यता जर मला काढायची असेल आपल्याला काय घ्यावं लागेल, NH छेद NS. आपला Na किती आहे 3 होता आणि NS 12 आहे, मग 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे आपला PA किती आला 1/4. तसंच आपण PB काढून घेऊया. PB म्हणजे काय, NB छेद NS. आपला NB पण 3 आहे, NS 12च आहे, 3 एके 3, 3 चौक 12, म्हणून आपला PB पण किती आला 1/4. आणि अशा प्रकारे आपण हे गणित पूर्ण केले. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न, 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती आपल्याला बनवायची आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता लिहा. ए घटना आहे समितीत कमीत कमी एक मुलगी असावी आणि बी घटनेमध्ये समितीत एक मुलगा आणि एक मुलगी असावी. तर बघा 3 मुलगी आहेत, त्यामुळे आपण घेऊया B1, B2 आणि B3 हे 3 मुलं. 2 मुली आहेत, मग आपण मुली म्हणजे गर्ल G1 आणि G2 असे 5 विद्यार्थी आहेत. आता याच्यातून आपल्याला समिती बनवायची आहे आणि समितीमध्ये 2 जण असले पाहिजे, दोघांची समिती आहे. मग आपण एक तर पहिलं घेऊ शकतो B1 B2 हे दोघं झाले, किंवा आपण घेऊ शकतो B1 B3 हे दोघं, किंवा आपण घेऊ शकतो B1 G1 किंवा B1 G2. काय केलं आपण, B1 ला प्रत्येकासोबत घेतलं, B1 B2 B1 B3 B1 G1 B1 G2. आता आपण काय करूया, B2 पासून सुरू करूया. मग B2 B3 इथे मी मागे नाही गेलो, B2 B1 नाही घेतलं कारण B2 B1 हेच होतील ना, त्यामुळे पुढे पुढे जायचे. B2 B3 B2 G1 आणि B2 G2 पुढे पुढे आपण गेलो. समजा आपण B3 वरती येऊया, B3 पासून मी पुढे जाऊया, B3 G1 आणि B3 G2, B3 G1 B3 G2. आता G1 वर येऊया, G1 G2. अशा प्रकारे आपला एस नमुना अवकाश निघतो की दोघांची समिती आहे. म्हणून आपला NS किती आला मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. NS आपला 10 आहे. आता आपली ए घटना काय आहे, समितीत कमीत कमी एक मुलगी असावी. समितीत कमीत कमी एक मुलगी असणे. लक्षात ठेवायचं, कमीत कमी एक मुलगी म्हणजे एकच्या आपण खाली जाऊ शकत नाही, आपण एकच्या आपण वरती जाऊ शकतो. याचा अर्थ बघा इथे एक पण मुलगी नाही, इथे एक पण मुलगी नाही, इथे एक मुलगी आली B1 G1. मग B1 G1 कमीत कमी एक मुलगी, B1 G2 कमीत कमी एक मुलगी. त्यानंतर इथे मुलगी नाही, इथे मुलगी आहे B2 G1 आणि B2 G2. त्यानंतर B2 G1 B2 G2, B3 G1 मध्ये मुलगी आहे, B3 G1 B3 G2 मध्ये पण मुलगी आणि G1 G2 याच्यामध्ये पण एक मुलगी आहे. बघा प्रत्येकामध्ये कमीत कमी एक मुलगी आहे. इथे पण कमीत कमी एक आहे, जास्तीत जास्त दोन आहेत, कमीत कमी एक आहे. त्यामुळे याने आपला किती आला, 1 2 3 4 5 6 7 आला. समीकरण 2. बी घटना बघूया, समितीत एक मुलगा व एक मुलगी असावी. आता आपण बघूया कुठे कुठे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एस शोधायचंय. बघा इथे दोन्ही मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, म्हणजे B1 G1 B1 G2. त्यानंतर इथे नाही, B2 G1 B2 G1, त्यानंतर B2 G2, त्यानंतर B3 G1 आणि
B3G2. त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. NB किती झालं आपलं मग? 1 2 3 4 5 6. समीकरण 3 देऊया. आपण तिन्ही गोष्टी काढल्या. आता आपण प्रोबॅबिलिटी वरती येऊया. PA ची प्रोबॅबिलिटी म्हणजे A ची संभाव्यता आपल्याला काय मिळणार आहे? NH/NS. Na किती होता आपला? समीकरण 1 नुसार 7. NS किती आहे? 10. भाग लागत नाही, त्यामुळं PA आपला किती आला? 710. PB बघा. PB काय असणार आहे? NB/NS. NB 6, NS 10. इथे भाग लागतोय. 6 आणि 10 मला वाटतं 2च्या पाड्यात आहेत. 2-6 आणि 2-5. म्हणून आपलं PB किती आलं? 3/5. आणि अशा प्रकारे आपण सोपं गणित केलेलं आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढचं गणित बघा. एका जनरल स्टोअर मध्ये विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची सारणी दिली आहे. त्यावरून मध्यक काढा. बघा, वस्तूंची किंमत आणि वस्तूंची संख्या आपली लिहिली आहे. वस्तूंची किंमत म्हणजे वर्ग, वस्तूंची संख्या म्हणजे वारंवारता, आणि ते आपल्याला आणखीन एक कॉलम वाढवायचा असतो, संचित वारंवारता. आता यांना मी उभं लिहून घेतो आधी. बघा, आपण उभी सारणी बनवून घेतली. वर्ग, वारंवारता, आणि ते येणार आहे संचित वारंवारता. आता इथे बघा, आपला वर्ग पहिला होता 20 पेक्षा कमी, मग ते आपण लिहिणार आहोत 0 ते 20. त्यानंतर आपले वर्ग सगळे आहेत तसे मी मांडलेत, वारंवारता अशी मांडल्यात. संचित वारंवारता आपण वरून खालपर्यंत जाऊया. मग पहिला आपला आकडा येणार आहे 140 ॲज इट इज. पुढे या दोघांची बेरीज म्हणजे 140 अधिक 100 240. त्यानंतर या दोघांची बेरीज 240 आणि 80 320. या दोघांची बेरीज 320 आणि 60 380. आणि मग या दोघांची बेरीज 380 आणि 20 400. ही आपण बेरीज केली म्हणजे आपला n किती आला? 400. आणि म्हणून n/2 आपला आलेला आहे 200. ठीक आहे. आता आपल्याला शोधायचं आहे मध्यक वर्ग. मध्यक वर्ग आपला कुठला आहे? n किती आहे? 200. मग 200 वारंवारता कुठल्या वर्गामध्ये येईल? बघा, इथे 140 पर्यंत आली. त्यानंतर जर त्यात मी 100 ऍड केले, त्या 100 मधले 60च त्यात ऍड होतील की नाही, म्हणजे 200 होतं. म्हणजे 200 वारंवारता आपली या वर्गामध्ये येते. याला आपण फ्रेम करूया. ठीक आहे, याला मी फ्रेम करतो. का हाच वर्ग निवडला मी? 200 20 ते 40च का निवडला? बघा, हा 200 आहे. आपण आपल्या सोप्या भाषेत घेऊया. 200च्या जवळचा वर्ग कुठला आहे? जवळचा आणि लहान हा आहे. 200च्या जवळची वारंवारता 240 आहे. जर सांगायचं असेल तर 200 आकडा 200वी वारंवारता कुठे येते? इथपर्यंत 140 येतात. त्यामुळं 140 प्लस 100 म्हणजे इथे 200वी वारंवारता येते. म्हणून आपण या वर्गाला फ्रेम केलेलं आहे. आता पुढे मी सूत्र लिहितो जेणेकरून तुम्हाला सूत्रातल्या किमती काढायच्या कशा ते कळेल. हे बघा, मध्यकचं सूत्र L मध्यक बरोबर L अधिक n/2 वजा CF/F गुणिले H. इथे n/2 आपण आधीच काढलेले आहे. आता बघूया L. L म्हणजे काय? आपण याला फ्रेम केलंय या वर्गाची लोअर क्लास लिमिट जी आहे 20. मग आपला L किती येणार आहे? 20. ठीक आहे. CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की आपण जो वर्ग फ्रेम केलेला आहे त्याच्यावरती आपला काय असतो? CF असतो. आणि त्या समोर आपला काय असतो? F असतो. म्हणजे F आपला 100 आहे, CF आपला 140 आहे. F झाला 100 आणि CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपली आहे 140. या गोष्टी मिळाल्या. आता राहिला H. H म्हणजे काय? दोघांच्या मधलं वर्गांतर. मग H म्हणजे 40 वजा 20 म्हणजे 20. सगळ्या किमती मिळाल्या. ठीक आहे. आता आपण सूत्रात किमती टाकूया. L 20 अधिक n/2 200 वजा CF 140 छेद F 100 गुणिले H 20. इतक्या आपण किमती टाकल्या. आता पुढे बघूया कसं करता येईल ते. 20 ॲज इट इज. 200 मधून 140 गेले, 60 राहिले. 60 छेद 100 गुणिले 20.
एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य गेला, म्हणजे 20 अधिक 6 दुने 12, म्हणजे किती आलं 32. आपला मध्य किती येणार आहे? एकदम सिम्पली 32 येणार आहे. ठीक आहे, मग यानंतर तुम्हाला मध्य कळलं असेल. पुढच्या गणितावर जाऊया. बघा पुढचं गणित, पुढील तक्त्यावरून आपल्याला मध्य सरळ पद्धतीने काढायचं आहे. वेळ आणि विद्यार्थी संख्या आपल्याला दिलेली आहे. आता मध्यामध्ये आपल्याला 4 कॉलम करायचे असतात. 2 दिलेले आहेत, 2 काढायचे असतात. हाच तक्ता मी उभ्या प्रकारे लिहितो, त्यामुळे तुम्हाला कळेल. आपण उभा तक्ता तयार केलेला आहे. प्रश्नामध्ये 2 कॉलम असतील, आपल्याला एकूण 4 कॉलम बनवायचे आहे. वर्ग, वर्गमध्ये म्हणजे x आहे, वारंवारता f आहे आणि दोघांचा गुणाकार f x आहे. वर्ग दिलेला आहे आपल्याला. विद्यार्थी म्हणजे वारंवारता, मग वारंवारता पण दिलेली आहे. 7, 18, 12, 10 आणि 3 हे 2 कॉलम आपल्याला तयार करायचे. ठीक आहे, तर बघा वर्गमध्ये कसा काढायचा? 0 अधिक 2 2, 2 चे अर्धे 1, वर्गमध्ये 1. 2 अधिक 4 6, 6 चे अर्धे 3. 4 अधिक 6 10, 10 चे अर्धे 5. 6 अधिक 8 किती होतात? 6 अधिक 8 होतात 14, 14 चे अर्धे 7. आणि 8 अधिक 10 18, 18 चे अर्धे 9. झाला वर्गामध्ये इझिली. पुन्हा करा दोघांचा. 7 एके 7, 3 आठे 24, 3 एके 3, 3 आणि 2 5, 54. 12 पंचे 60, 10 साते 70 आणि 9 त्रिक 27. इझिली आपला हा एफ एक्स आहे बनला. आता यांची बेरीज करायची, यांची बेरीज करायची. यांची बेरीज काय असणार आहे? समेशन एफ आय. यांची बेरीज असणार आहे समेशन एफ आय एक्स आहे. ठीक आहे, बघूया. 18 आणि 12 30 होतात. 30 आणि 10 40, 40 आणि हे 10 50, म्हणजे समेशन एफ आय आलं आपलं 50. ही बेरीज करूया. एकत्र मी करतो. बघा 54 आणि 7, 54 आणि 7 61, 61, 61 आणि 60, 60 आणि 60 120, म्हणजे 121, 121 आणि 70, तर 120 आणि 70 190 आणि 191, 191 आणि 27, 190 आणि 20 आपले किती होतात? 210, 210 आणि हा 7 217, 218, आपली बेरीज झाली 218. जर चुकीची असेल तुम्ही मला कमेंट करून करेक्ट करा. मी तोंडी केली त्यामुळं घोळ होऊ शकतो. मग हे 50, हे 218 आपल्याला मिळाले. आता आपल्याला काढायचं आहे मध्य, म्हणजे एक्स बार. सूत्र आहे एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय छेद समेशन एफ आय. आपलं एफ आय एक्स आय किती आलं? 218. एफ आय किती आहे? 50. ठीक आहे, मग आता आपण भाग देऊया. 5 ने भाग देऊया. 5 10 50, 5 चौक 20, 21 मधून 20 गेले, 1 राहिला आणि हा 8 18, 5 त्रिक 15, 3 राहिले, पॉइंट लावला, 30 झाले, 5 सक 30. आपल्या वरती किती मिळाले? 43.6. खाली 10 मिळाले. खाली 10 असेल की पॉइंट आणखीन पुढे सरकतो. मग आपलं उत्तर येणार आहे 4.36. आपला काय असणार आहे? मध्य असणार आहे, सरळ पद्धतीने काढलेला. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा 6वा प्रश्न. रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 आहे. जीएसटीचा दर जर 18% असेल तर कारची करपात्र किंमत काढा. आता आपल्याला कारची करपात्र किंमत काढायची, तीच आपण काय म्हणूया? एक्स म्हणूया. ठीक आहे, मग कारची करपात्र किंमत आपण मानूया एक्स रुपये. मग जर करपात्र किंमत एक्स असेल तर या करपात्र किमतीचे 18% जे आहे तो आपला जीएसटी असेल. आणि म्हणून जीएसटी किती येईल? एक्स चे 18%. म्हणून जीएसटी आपला किती आला पाहिजे? एक्स गुणिले 18 भागिले 100. ठीक आहे, म्हणजे जीएसटी किती असेल आपला? 18x छेद 100. ठीक आहे, याला आपण 1 देऊया. आता मला जीएसटी माहिती आहे, मला करपात्र रक्कम माहिती आहे आणि दोघांची बेरीज माहिती आहे 2360. ठीक आहे, आणि म्हणून बघा आपल्याला माहिती आहे की करपात्र किंमत अधिक कर
बरोबर एकूण किंमत. आपली करपात्र किंमत किती आली, एक्स आपण मानली होती. कर आपला होता 18x/100 आणि एकूण किंमत आपली किती होती 2360 रुपये. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर निघेल. आता हा 100चा आपण काहीतरी करूया, प्रत्येकाला आपण 100 ने गुणून टाकूया. मग प्रत्येक पदास 100 ने गुणू. मग काय मिळेल, 100 गुणिले x अधिक 100 गुणिले 18x/100 बरोबर 100 गुणिले 2360. हे 100 गेले. 100 गुणिले x 100x अधिक 18x बरोबर 2360 आणि हे 2 शून्य मागे वाढतील. 100 आणि 18 118, 118x बरोबर 2360 आणि मागे 3 शून्य. 118 भागिले होतील, मग x बरोबर 2360000 भागिले 118. आता व्यवस्थित बघा, तर 118 ला आपण 2 ने गुणलं, बेआटी 16, बेएके बे आणि तो 1 3 आणि बेएके बे 236 येत आहे. म्हणजे 118 1 118, 118 दुने 236 आणि मागचे हे 3 शून्य. म्हणजे x आपले किती आले 2000. आणि म्हणून कारची करपात्र किंमत आपली येणार आहे रुपये 2000. इझी. तर पुढच्या गणितावरती, पुढचं गणित बघा. 10 रुपये दर्शनी किंमत व 25 रुपये बाजारभाव असलेले 50 शेअर्स विकत घेतले. कंपनीने 30% लाभांश दिला, तर गुंतवलेली रक्कम, लाभांश आणि परताव्याचा दर काढा. आता जे दिले ते आपण लिहून घेऊया. दर्शनी किंमत किती आहे रुपये 10. बाजार भाव किती आहे रुपये 25. शेकडा लाभांश किती आहे 30%. आता बघा, लाभांश दर्शनी किमतीवर ठरतो आणि बाजारभावावरती आपल्याला प्रॉफिट येते, सगळं ठरत असतं. ठीक आहे. तर आपण पहिले काय करूया, गुंतवलेली रक्कम काढूया. तर गुंतवलेली रक्कम बघा सोपं आहे. शेअरचा बाजारभाव जो असतो, बाजारभाव गुणिले आपण जर शेअर्सची संख्या टाकली, शेअर्सची संख्या, तर आपल्याला काय मिळणार आहे, आपली गुंतवलेली रक्कम मिळणार आहे. बाजारभाव होता 25, त्याने एकूण 50 शेअर खरेदी केले. शून्य मांडूया. 25 5 125 म्हणजे त्याने 1250 शेअर्स खरेदी 1250 रुपयाला शेअर्स खरेदी केलेली आहे. म्हणजे आपली गुंतवलेली रक्कम किती मिळाली 1250 रुपये मिळालेली आहे. ठीक आहे. आता लाभांश, तर लाभांश आपण कसा काढतो, तर लाभांश हा असतो दर्शनी किमतीचे दिलेले टक्के. आता किती टक्के लाभांश दिले आपल्याला, दर्शनी किंमत आपली किती आहे 10 रुपये, लाभांश किती टक्के आहे 30%. ठीक आहे. म्हणजेच 10 गुणिले 30 भागिले 100. मग हा शून्य, हे सगळे शून्य गेले. लाभांश किती उरला 3 रुपये. आता हा 3 रुपये जो आहे लाभांश एका शेअरवरती, मग एका शेअरवर लाभांश किती मिळाला 3 रुपये. आणि म्हणून एकूण शेअर त्यांनी 50 घेतले होते. 50 शेअर्स वर लाभांश किती मिळणार आहे 3 गुणिले 50 म्हणजे 150 रुपये त्याला काय मिळालंय लाभांश मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे परतावा. तर परतावा म्हणजे काय, परतावा म्हणजे बघा, आता त्या लाभांश 50 रुपये मिळालेला आहे, 150 रुपये मिळालेला आहे. त्याने गुंतवले किती होते, त्याने गुंतवले होते 1200.
आणि त्याने फायदा किती मिळाला? 150 रुपयाचा. मग परतावा आपला किती असणार त्याचा? 150 रुपये. आणि म्हणून परताव्याचा दर, हा दर आपण कसा काढतो की परतावा भागिले गुंतवणूक गुणिले 100. मग त्याचा परतावा किती होता? त्याने किती प्रॉफिट मिळवलं? तर 150. गुंतवणूक त्याने केली होती 1250 आणि गुणिले 100. आता बघूया इथे आपल्याला काय करता येईल. हा शून्य आणि हा शून्य कट करता येईल. 25 5 125, 25 सक 150, 5 एके 5, 5 दुणे 10, म्हणजे 6 दुणे 12% त्याला काय मिळालेलं आहे? परतावा मिळालेला आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण एकूण 7 गणित केलेले आहेत दुसऱ्या भागामध्ये, प्रकरण 4, 5 आणि 6 वरती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एकूण 14 गणित केलेले आहेत 3 गुणांचे, गणित भाग 1 चे. तुम्ही इतका तरी कमी अभ्यास केला तरी पण तुम्हाला पेपर सोपा जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरण करणार आहोत प्रकरण 1, 2 आणि 3 मध्ये. धन्यवाद.